नमस्कार, आज आपण बनवतोय कुरडईची भाजी। तर यासाठी मी इथे 2 कुरडया पाण्यात अर्धा तास भिजत ठेवल्या, नंतर त्याचा चुरा करून घेतला आहे। यातील पूर्ण पाणी काढून घ्यावे। कुरडई मऊ झाल्यावरच त्याची भाजी आपण करू शकतो। इथे मी 1 कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे। अतिशय कमी सामानात होणारी ही रेसिपी आहे। आता तव्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी याची फोडणी देऊन घेऊ। आता कढीपत्ता टाकून याच्यामध्ये कांदा चांगला भाजून घेऊयात। यावेळी कांदा चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हळूहळू आपला कांदा भाजत आलेला आहे। असंच हलवत राहूया। आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकल्यावरती आपला कांदा पटकन शिजतो। कांदा व्यवस्थित भाजून झाल्यावरती आपण याच्यामध्ये आता परत यात थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित हलवून घेऊया। आपण बघू शकता आता हा कांदा एकदम गोल्डन ब्राउन असा भाजलेला आहे। आता या भाजलेल्या कांद्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। ते म्हणजे आपलं घरचं बनवलेलं लाल तिखट, थोडीशी गोडा मसाला, थोडीशी हळद आणि एवढेच 3 जिन्नस टाकून आपण ही भाजी बनवणार आहोत। आता हा मसाला व्यवस्थित परतून घेऊयात। आता या परतलेल्या मसाल्यामध्ये आपण जी कुरडई पाण्यात भिजवून ठेवली होती, ती कुरडई त्यातलं सगळं पाणी बाजूला काढून मग ती कुरडई परतून घेऊयात। शक्यतो याच्यामध्ये थोडं पण पाणी राहू देऊ नका। पाणी राहिले तर ही भाजी चिकट होते। आता तुम्ही बघू शकता आपली ही कुरडई अतिशय मोकळी अशी झालेली आहे। हिला असंच 1 मिनिटभर परतून घेऊन त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ। झाली आपली आता कुरडईची भाजी तयार। ही कुरडईची भाजी तुम्ही चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकता। अगदी टिफिनला देण्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट भाजी आहे। तुम्हाला ही कुरडईची भाजी कशी वाटली? जेव्हा तुमच्या घरात भाजीला बनवायला काही नसेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।